नमस्कार, मी दिनेश वसंत पुणेकर, समर्थ जनाधार प्रतिष्ठान आयोजित द व्हॉइस ऑफ एंजल. द व्हॉइस ऑफ एंजल मी आम्ही प्रत्येक संस्थांना भेट देतो. तसेच आम्ही आज आलो आहोत भाग्यगंगा वृद्धाश्रम यांना भेट द्यायला. समोर आमच्या समोर आहे लता मॅडम. लता मॅडम नमस्कार. नमस्कार. लता मॅडम, आमच्या प्रेक्षकांना आपल्याबद्दल माहिती द्या. श्री स्वामी समर्थ. मी लता मोहन लाडके, भाग्यगंगा वृद्धाश्रम येथून बोलत आहे. सर, आम्ही हे वृद्धाश्रम ओपन करण्यासाठी मी, माझे मिस्टर मोहन लाडके आणि अजित पाटील तिघांनी एवढं स्ट्रगल केलेलं आहे. आम्ही 6 महिन्यापासून या वृद्धाश्रमसाठी शोधत होतो. म्हणजे कुठे आपल्याला या जे रस्त्यावर असतात, त्यांना कोणी सहारा नसतो, निराधार लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही 6 महिन्यापासून एक अशी जागा शोधत होतो जिथे आपण त्यांची सेवा करू शकतो. शेवटी आम्हाला इथे बदलापूरमध्ये ही जागा मिळाली आणि इथे आम्ही विनामूल्य सेवा करीत आहोत वृद्धांची. अजित पाटील सर, मी आणि माझे मिस्टर आम्ही तिघांनी मिळून हा ध्यास घेतलेला आहे की आपण ज्यांना गरज असेल, जे त्यांच्या लाभापासून वंचित आहेत, त्यांना आपण हा सेवा द्यायची आहे आणि त्यांना त्यांच्या पूर्णपणे त्यांना वेळ देऊन, त्यांना ही आपल्याला सेवा देऊन त्यांचं आपल्याला पोषण करायचं. किती किती म्हणजे किती वर्ष किंवा किती महिने तुम्ही या वृद्धाश्रमासाठी मेहनत करत की स्थापन करण्यासाठी? माझी एनजीओ 6 वर्ष पहिल्याची आहे. 6 वर्ष एनजीओ स्थापन झाल्यानंतर आता कमीत कमी मी 1 वर्षापासून या वृद्धाश्रमाच्या जागेसाठी शोधत होतो आम्ही. पनवेल, माथेरान, कर्जत या साईडला, नाशिक इथपर्यंत आम्ही जागा जाऊन बघून आलेली आहेत आणि त्यानंतर शेवटी आम्हाला बदलापूर या जांभीळघर गावात आम्हाला ही जागा मिळाली. ही जागा आम्हाला रेंटवर घेतली आम्ही. आम्हाला सेवा करायचा हे खूप आम्ही तिघांनी हाती घेतलेलाच होता. माझे पार्टनर अजित पाटील साहेब यांनी पण मला भरपूर सपोर्ट केलाय जागा शोधण्यात वगैरे. दर संडे सॅटर्डे आम्ही निघायचो, सकाळी निघायचो, डबे घ्यायचे आणि जागा शोधत राहायचे आम्ही. शेवटी आम्हाला इथे आमचा 1 वर्षानंतर आमचा शोध संपला. किती महिने झाले स्टार्ट निवृत्त करून? वृद्धाश्रम ओपन करून आता आम्हाला इथे 5 महिने पूर्ण झाले. किती जण आहेत आता आपले आई बाबा? आता आमच्याकडे आई बाबा 12 पूर्ण टोटली आहेत. अच्छा, त्यांचा दिनक्रमांक कसा असतो दिवसाचा? सर, इथे सकाळी उठल्यापासून त्यांना उठल्याबरोबर मॉर्निंग टी दिले जाते. ब्रश वगैरे केल्यानंतर मॉर्निंग टी असते. त्यांचा आंघोळ वगैरे असतात. 9 वाजता त्यांचा चहा नाश्ता परत असतो. तर त्यांचा थोडासा व्यायाम असणे, पेपर वाचणे असं असतात. दुपारी 1 वाजता जेवण असतं. 1च्या नंतर ते थोडंसं कॅरम बोर्ड खेळतात, बुद्धिबळ खेळतात, टीव्ही पाहतात, नाहीतर ते विश्रांती करतात. 4-5 वाजता उठतात. परत त्यांना चहा नाश्ता दिला जातो. थोडंसं स्नॅकही, थोडं चालणं फिरणं, गप्पा गोष्टी असतात. एखादी कलिंगड पार्टी, आईस्क्रीम पार्टी अशी आम्ही आयोजन करतो. त्यानंतर परत त्यांचं 7:30 वाजता जेवणाची वेळ असते. जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांच्या औषध गोळ्या असतात, ते आम्ही त्यांना दिले जातात आणि नंतर ते आराम करतात. अच्छा, आता आश्रम मध्ये आई आजोबा किती बोलले तुम्ही? 12 बरोबर आहे. तर आता ते त्यांचा वयाची मर्यादा कम से कम 60च्या वरतीच असतील. मग त्यांच्या आरोग्याचा विचार कसा केला जातो? आणि एमर्जन्सी जर पडली, तुम्ही आता राहता इथे नाहीयेत, तर जर एमर्जन्सी पडली तर कशा प्रकारे त्यांनी सुविधा दिली जाते? सर, आमच्या इथे वीकली एकदा हॉस्पिटल मधून डॉक्टर येतात तपासायला. आमचे वृद्धाश्रमचे एक डॉक्टर आहेत आणि नर्स आमच्याकडे इथे 24 तास नर्स असते. त्या त्यांच्या सेवेसाठी तत्पर असतात आणि काही इमर्जन्सी वगैरे असेल तर आम्हाला जवळपास एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तिथे आमचं असं करार झालं की काही इमर्जन्सी असेल तुम्ही कधीही त्यांना घेऊन येऊ शकता. आणि आजूबाजूचे आमचे जे रिक्षावाले आहेत, जे व्हेकल असतात, त्यांनी आम्ही सांगून ठेवलेलं आहे की आपल्याला कधी इमर्जन्सी असेल तुम्ही आम्हाला हॉस्पिटल मदत करावी, तेही करतात. आणि जर कोणाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ती काय प्रोसेस असणार आहे? ऍडमिशन घ्यायची असेल, जेणेकरून आपल्यासारखे भरपूर जण इथे काम करत असतात, कार्य करत असतात, त्यांच्या मार्फत आम्ही, तर ते खरंच निराधार आहेत आणि त्याला खरंच गरज आहे असे जर ते येत असतील तर आम्ही त्यांची विनामूल्य सेवा करतो. आणि जर कोणाला मदत तुम्हाला तुमच्या भाग्यगंगा वृद्धाश्रमाला करायची असेल तर ती कशा प्रकारे करायची? सर, आपण मदत करू शकते. आम्हाला काही वस्तू आहे, वाढदिवस असतात, कोणाचं काय वाढदिवस असतात, कुणाला सेलिब्रेशन काय करायचे असतात, ते इथे येऊन करू शकतात. त्यांच्यात कोणी जेवण देते 1 वेळेस आम्हाला, कोणी 2 वेळेस जेवण देतात, कोणी रॅशन देतात. अशा प्रकारे काहीतरी आम्ही, कोणी मेडिसिन किट देतात. तशा प्रकारे आम्ही लोकांना जर करायचे असेल तर ते कसे करू शकतात. आमचा स्कॅनर आहे, आमचे 12 ATG आहेत, सगळं आहे, आमचा IFSC कोड आहे, सगळं ते तुम्ही अकाउंट नंबर करू शकता. हो. भाग्यगंगा वृद्धाश्रमची तुम्ही जी मॅडमला घेऊन सपोर्टिंग करून ती स्थापना केली, स्थापना करताना तुम्हाला काय अडचणी आल्या यामध्ये?
अडचणी अशा आल्या की जी जागा भेटत नव्हती आम्हाला. आम्ही वारंवार धावत होतो, इकडे तिकडे फिरत होतो. कर्जत असेल, पनवेल असेल, हम्म. आम्ही मुरबाडपर्यंत गेलो, पण जागा अवेलेबल आम्हाला जशी पाहिजे तशी आम्हाला भेटत नव्हती. जेणेकरून आम्हाला वृद्धांना फ्री ठेवायचं होतं. वृद्धांना फिरता आलं पाहिजे, गार्डन मध्ये जाता आलं पाहिजे, वृद्धांना आराम भेटला पाहिजे, घरासारखं वातावरण भेटलं पाहिजे, ही आपली इच्छा होती. की त्यांना घरात कोंडल्यासारखं ठेवायचं नव्हतं की पैसे देणार किंवा फ्री मध्ये येणार, कोण त्यांना आपण एका रूम मध्ये टाकून द्यायचं, असा आमचा विषय नव्हता. आम्हाला त्यांना घरच्यासारखं आम्हाला वातावरण द्यायचं होतं, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. नंतर शोधून आम्हाला ही जागा भेटली. त्या मानाने ही जागा खूप सुंदर होती, म्हणून आम्ही इकडे चालू केलं. आजच्या तारखेत महिलेने वेळ नसतो, त्यांचा परिवार असतो, त्यांचा संसार असतो, त्यांचे जॉब्स असतात. त्या पलीकडे जाऊन तुम्ही कशा प्रकारे वृद्धाश्रम सांभाळता? सर म्हणजे मी माझ्या परिवारामध्ये माझे मिस्टर आणि माझा मुलगा आहे. अंधेरीला असतो आम्ही. मी त्यांचं सकाळी उठले की सगळं आवरून वगैरे सकाळी 8 ते 8:30ची ट्रेन पकडते आणि 10 पर्यंत वृद्धाश्रमात येते मी. इथून माझं पूर्ण दिनचर्या इथून सुरू होते आणि संध्याकाळी 6-7 वाजता परत इथून रिटर्न घरी जाते अंधेरीला. तिथे गेल्यावर परत त्यांचं आपलं काम करते. वेळ आपल्याकडे नसतोच, काही कामाला वेळ नसतो, पण वेळ काढल्यानंतर आपल्याला खरंच मनाभावातून मला सेवा करायची असेल तर मी वेळ काढते. आणि मला माझा हात वसा आहे की मला निराधारांची सेवा करणं, त्यांना वेळ देणं, त्यांचा एकटेपणा दूर करणं हे मला आवड आहे. म्हणून मी याच्यासाठी पूर्णपणे वेळ देते. इकडे तिकडे वेळ न देता मी ह्याच कामासाठी पूर्ण वेळ देते. हे तुम्हाला पहिल्यापासूनच छंद आहे की म्हणजे करायचं म्हणजे आपण करूया असं काय? हा, मला हा पहिल्यापासून छंद आहे. कारण की मी असं सोशल वर्क करायची, महिलांना काहीतरी कोर्सेस करून देणं, कुणाला कुठे जाणं फिरणं, म्हणजे ज्यांना काही मदत असेल ते करायची. पण हा पूर्ण आपला कुठेतरी समाजकार्य पूर्ण होत नव्हता. मी त्यातूनही माझं शिक्षण पूर्ण करून MSW मास्टर सोशल वर्कर ही डिग्री पूर्ण हातात घेऊनच नंतर मी विचार केला की मला वृद्धांची सेवा करायची. कारण की ते वृद्ध झाल्यानंतर आपल्यासारख्यांना बोलण्याचा सर्व वेळ असतो. आपली मैत्रिणी असतात, आपले मित्र असतात, घरचे असतात, नातेवाईक भरपूर असतात. पण जो हा वयोगट आहे 55 ते 60च्या पुढे, यांना कोणीही वेळ देत नाहीत. त्यांच्या मनात खूप काही बोलायचं असतं, त्यावेळेस त्यांना सुना वेळ देत नाहीत, मुलं वेळ देत नाहीत, नातू वेळ देत नाहीत. पण यांना वेळ देण्यासाठी एक अशी संस्था पाहिजे, एक अशी महिला असली तर ती पूर्णपणे त्यांच्या मनातील काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आणि त्यांना असं वाटतं की मी जे मनात साचून ठेवलेलं आहे हे पुढे कोणतरी व्यक्ती ऐकते आणि ते पूर्ण मनमोकळे बोलतात. हे मला त्यांना पूर्ण वेळ द्यायचा होता आणि त्यांचा एकटेपणा, त्यांच्या मनातलं दुःख भावना समजून घ्यायच्या होत्या. म्हणून मी पूर्णपणे वृद्धांसाठीच वेळ द्यायचा हा विचार केलेला आहे. मॅडम, खरं तुमच्या कार्याला सलाम आणि पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. बाबा, नाव सांगा तुमचं पहिला. माझे नाव बापूराव भोजंगराव जोरान बोला जरा. सूर्यवंशी. बापूराव भोजंगराव सूर्यवंशी. आणि तुम्ही कुठे राहायला कुठे? राहायला मी सध्या कल्याणला राहतो. कळणार राहतं. मुलं किती तुम्हाला? कल्याण बेतुळकर पाडा. अच्छा, मुलं किती तुम्हाला? 3 मुलं आहेत. 3 मुलं. मध्ये कुठे जातात? तिन्ही पण मुलं माझ्याजवळच होते. ते हा. बेतुळकर पाड्यालाच होते. पण मी पण चांगल्या कंपनीमध्ये कामाला होतो, रॅली फॅन मध्ये होतो. अच्छा. मुलुंडला रॅली फॅन ते बंद पडल्यानंतर इकडे कळावाटेक लिमिटेड डोंबिवलीला होतो. डोंबिवलीला असताना ते टाइम ऑफिस मध्ये होता, कॅशियर म्हणून होता. सगळ्या वर्करचा पगार काढायचा आणि पगार वाटप पण करायचा. पैशाचे बंडल वगैरे जे असतात तर बँकेमधनं काढून येऊन मी नाईट शिफ्ट असताना उशाखाली घेऊन झोपायचे. 3 साहेब लोक होते, मी 2 साहेब आणि 3 जण आम्ही शिफ्ट व्हायचो. अच्छा. तेव्हा विशेष कसं येत नाही, म्हणजे सगळ्या वर्कर मध्ये जनसमुदायामध्ये वावरून काही विशेष वाटत नाही. म्हणजे कोणी पण असले तरी साहेबच आहेत, चांगलेच आहेत. वागणूक वगैरे साहेब आमचे चांगले होते. ते असं बोलावं तसं चालावं त्यांनी चांगलं पद्धतशीर केलं. आमचा साहेब होता तळेकर साहेब, त्यांनी तेव्हा मला मागे पुढे बघत होत नव्हते, दम देऊन बोलायचंय, चांगला बोल, पद्धतशीर बोल, आहो जाओ बोल असं सांगायचं. समजून सांगा. तळेकर म्हणून होते, खूप मस्त व्यक्ती होते ते. आणि एक पैसा कोणाचा आम्हाला डुबायला सांगितलं नाही किंवा कमी काढायला सांगितलं नाही. आहे ते पाकिटमध्ये भरलं पाहिजे, ते भरायचं. मग तुमचं रिटायरमेंट झाली की? म्हणजे रिटायरमेंट झाली की तुमची?
हे दत्त सामंत मध्ये स्ट्राईक झाला बघा, हा त्या दुनियामध्ये सगळ्या कंपन्या कारखाने बंद पडले. अच्छा. त्यावेळेसच बंद झाले. 1969लाच काहीतरी झालं तेव्हा. हम्म. आणि तेव्हा रिटायर झाल्यानंतर घरी बसून काय करणार, हम्म. वॉचमॅन म्हणून काम करायचं साहेब. हम्म. नाईट शिफ्ट, डे शिफ्ट, हम्म. जनरल शिफ्ट, सगळ्या जे काही वॉचमॅनचे असतील ना, एका साहेबांना भेटून त्यांच्या अंडरमध्ये काम करायचं होतं. इकडेच कल्याणला, आग्रा रोडला, म्हणजे या साईडलाच रोड येतो ना, बदलापूर साईडलाच रोड हो. येतो. त्या मेन रोडवर जे हे बिल्डिंग होती, ते बिल्डिंगचं नाव होतं गणेश. आणि तिथेच माझी सेकंड शिफ्ट होती. सेकंड शिफ्ट असताना असं जेवण वगैरे करून थोडं उभं होता. माहित नाही मागदा कोण आलं, परमेश्वराला माहित नाही, आला नाही, धक्का मारला. हम्म. धक्का मारला तर ते पहिल्या माळ्यावर उभं होता. त्या पायऱ्यावरनं घरंगळत वॉचमॅनची कॅबिन होते तिथे येऊन पडला. आणि अशा पायावर ते साहेब होता तिथे, ते कॅबिन त्यांचे आसन, ती खुर्ची होती तिथे डोकं फुटलं. अच्छा. येत सगळं इकडे लागलं. मुलाने नेऊन भरती केली. खाली काय कल्याणच्या बाजार कृष्ण टाकीज आहे ना, त्याच्या पाठीमागं दवाखाना होता, तिथे भरती केलं. तेव्हापासून आत्तापर्यंत 10 वर्ष झाले साहेब, उठला नाही हो, पडूनच राहिला. माझ्या मुलगा उठू द्यायचं, जाऊ द्यायचं नाही, बाहेर फिरू द्यायचं नाही. अच्छा. काल आला होता, मनात आलं आता कोणी काही बोललं तर सहन होत नाही. सरळ हा रस्ता जिथपर्यंत निघून जातो त्या रस्त्याने जा, चालत शेवटपर्यंत जाईन असंच वाटतं. कालच बोलला मी देवाला, देवा आता माझी जगण्याची इच्छा नाही, माझ्या मुलाचं नाव सुधीर आहे, सुधीरला पाठवून देतो का शेवटचा बघतोय रे. आणि खरंच आला का सुधीर मुलगा, तो आणि लहान 3 मुलं आहेत ना? 3 मुलं आहेत. 3 मुलांचे लग्न झाले, दोघांचे झाले, एकाचा बाकी आहे. एकाचं बाकी आहे. मग आणि ते त्याचं पण तिन्ही राहतात कुठे, तिघ जण घाट मी जिथे राहतो होतो तिथेच तिघं पण म्हणजे तिसरा होतो. त्याचं लग्न नाही झालं, त्यालाच बोलला बाबा तुम्हा दोघांचं लग्न झालं, तुम्ही वेगवेगळे झालं, त्याला देऊन टाक. त्या कसं जातो ज्यातून त्याचं लग्न होत नाही, कसं काय असे राहत नाही, त्यांना राहू दे, मी तिथे राहत नाही त्याच्याजवळ, त्याला एकट्यालाच राहू दे. त्यांचं त्यांना वेगवेगळं ठेवलेलं. तुम्हाला इथे कोणी आणलं? तुमच्या मुलानेच आणलं. मुलानेच आणलं. हो. म्हणजे 3 मुलं असून तुम्हाला सांभाळू शकत नाही. ते सांभाळतात, पण मीच म्हटलं की तुमच्या संसारात तुम्ही सुखी राहा, मी नको. म्हणजे कोणावरती ओझा नाही व्हायचं म्हणून तुम्ही आश्रम मध्ये येऊन काय राहायला नाही लागला. ते कसं होतं पहिल्याचं आयुष्य आणि आताचं आयुष्य कसं होतं ते? फरक आहे, खूप फरक आहे. म्हणजे पहिलं चांगलं होतं की आता चांगलं आहे? हे बरं वाटतं. आता काय जाता जाता ह्या वयामध्ये म्हणजे निवांत हे करावं, शांत राहावं एकदम, हा, असं तुमचा स्वभाव आहे, तुम्हाला वाटतो? हो, मला आवडतं. हे मॅडम, हे साहेब लोक खूप चांगले आहेत. हो, लता मॅडम चांगला लक्ष देतात ना पुन्हा? माझ्या घरच्या ते मुलं असो, मुलगी असो किंवा बायको असो, कोणी पण असो दे, अशा स्वभावाचे नाही भेटले. घरच्या कटकटी, हे नाही, ते नाही, हे आणायचं, ते आणायचं. संसार म्हटल्यानंतर असतंच. आणि मी ते काही कमी पडू दिलं नाही, काही वाटलं नाही. पण मानसिक जो तणाव जो असतो ना, तसा नाही, ते खूप चांगलं आहे. कुठून आलं तुम्ही? मालवणी मलाड. कशा आले तिथे? असं म्हणजे आश्रम मध्ये यायची वेळ का आली तुम्हाला? आणि तुम्हाला मुलं किती आहेत? लहान आहे मुलगा. मग तो मुलगा कुठे आता? शाळेत जातो. मग तो कोणाकडे आहे? भावाकडे. मग सांभाळतो. मग हे मालवणीचे तुमची स्वतःची होती की भाड्याची होती? भाड्याची होती. मग तुमच्या मुलाशी कॉन्टॅक्ट होतो? किती वर्षाचा आहे? 12 वर्षाचा आहे. मग तुम्हाला सोडायला आला होता? आता कोणाकडे बोलला तुम्ही? भावाकडे. भाव सांभाळतो बरोबर? संपर्क होतो बरोबर रोजचा? मग इकडे कसं लता मॅडम कसं आहे तुम्हाला, कशा प्रकारे लक्ष देतात? बरं वेळेवरती सगळं जेवण बिवण सगळं वेळेवरती भेटतं ना?
चांगलं आहे म्हणजे पहिल्यापेक्षा बरं आहे. बरं. हा म्हणजे मालवणीमध्ये राहण्यापेक्षा इकडे व्यवस्थित आहे म्हणजे. बाबा नाव सांगा तुमचं. माझं नाव महादेव भोजाबा भोंडवे. कुठे राहणार तुम्ही? मी राहायला माझं घर मानखुर्दला आहे. मानखुर. हा, इथे बहीण होती, मेहुणा होता इथे. मेहुणा मारल्यानंतर बहिणीने आग्रह केला, मला इथे एकटीने राहत नाही, तुझी भाऊजी तरी गेले, मला उदास वाटतं. आणि मी माझ्या घरी आईच्या सोबत राहत होतो, फक्त आई आणि मी. लग्न नाही केलं? तर लग्न माझं झालंय, पण सध्याची परिस्थिती सांगतो. लग्न झालं, मुलगी आहे, मुलगा आहे. मुलगी आहे, तिचं लग्न केलं, त्यामुळे ते बाहेर म्हणजे एक मुलगी आहे, मुलगी मुलगा दोन्ही आहे तुम्हाला? हा, मुलगीचं लग्न केलं. मुलगा आहे तो अंमली पदार्थाच्या आधीने गेला आणि ते मला अच्छा, आवडत म्हणजे नाही. व्यसनी गेला. दारू, जुगार, सिगारेट हे मला नाही आवडत, त्याचं मला जमत नाही. तो आहे सध्या मुंबईला असतो, चेंबूरला. फोन बिन हा. करतो. तो असं मित्रासोबत असतो, इकडे तिकडे काय काम करतो ना करतो. लग्न केलं का? नाही ना, बॅचलर आहे अजून. नाही, आता ते लग्न जरी करायचं होतं, पण स्वतः कमवत नाही, ते बायकोला संसार उभा करशील, त्याला सांभाळणार कसं? म्हणजे मुलीसाठी मी कोणाच्या घरी जाऊ शकत नाही. तुमचा मुलगा किती कमवतो प्रश्न पहिला येतो. म्हणजे लग्नासाठी आपण काय करू शकतो? संसार सुख कसा चालवेल, आमच्या मुलीला सुख देईल की नाही देईल, ते प्रथम कोणीही व्यक्ती पहिले हेच चौकशी करतं की बाबा माझ्या मुलीला इकडे सुख मिळेल काय. आता हा मुलगा जर स्वतःच्या पायावर उभा नाही, लग्न करण्याचा प्रश्नच नाही. वाटतं, पण नाही. नशिबाने मला भाऊ नाही, आई वडिलांचा मी एकटाच. 2 बहिणी आहेत, दोन्ही बहिणीचे लग्न केलं, संसार त्यांचा चांगला आहे. आणि घर स्वतःच तुमचं? घर स्वतःच माझं आहे, मानखुर्दला BRC क्वार्टर्स मध्ये. अच्छा. ते मी बहिणीचा नवरा पोलीस इन्स्पेक्टर होता. तो वारल्यानंतर बहिणी एकटी पडली, तिला करमत नव्हतं आणि ती माझ्या आईची जास्त लाडकी मुलगी. 2 बहिणी आहेत मला. तर ती तितकी रिक्वेस्ट केली की मला करमत नाही, आता कवळी माझे मिस्टर तर गेलेत, आई मला उदास वाटतंय इकडे, ये माझ्याकडे राहायला. मग आता घरी मी आणि आईच दोघेच राहू. विचार केला, आपलं स्वतःच घर आहे, तिथे भले भाड्याने राहू. कालांतराने बहिणीच्या बाजूला तिने रूम घेऊन दिला मला, बिल्डिंग मध्ये, सोसायटीमध्ये. मग ही गोष्ट 99च्या अगोदरची आहे, 1999च्या अगोदरची गोष्ट. मग तिने तिच्या बाजूला रूम घेऊन दिला, माझा संसार मी सगळं ट्रान्सफर केला आहे. आता आई पण आजारी असायची साधारण. मग चला ठीक आहे, आपलं जास्त माणसं माझ्या कुटुंबात नाहीत, राहू गोळ्या मिळाले म्हणून आपलं आलो. कालांतराने 1999च्या आसपास आई गेली, मी राहिलो एक उघडा. बहिणीचा नवरा होता पोलीस इन्स्पेक्टर, तो नाही, म्हणजे तिला बी इन्कम नाही, फक्त तिला पेन्शन मिळते. सोबतच राहत होते? हा, सोबत राहायला होते. नंतर सोबत राहायला आले? एकत्र राहत होते का नंतर एकत्रच राहिलं होते का? एकत्र होतो, पण आईचं म्हणणं होतं काय, आईची सवय होती, स्वतः जेवण बनवेल ना, स्वतः खायला, कोणाच्या हातचं खाणार नाही, कोणाच्या घरचं खाणार नाही. मागणं सोडूनच द्या, पण तुम्ही जबरदस्ती दिली ना तर ती खायची नव्हती, स्वतःच्या हाताने करून खाणार. मग तुम्ही तिकडनं इकडे कसे आले? तिकडनं इकडे कशा आलात? आश्रम मध्ये कशा आलात? हा, तर ट्रेजेडी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते. तुम्हाला कोणी सोडला पण तुम्हाला? मग ते मी इथे बहिणीकडे आलो ना, माझं मानखुर्दचा BRC क्वार्टर्स मध्ये माझं रूम आहे. आई गेल्यानंतर मी एकटा पडलो. मग बहिणी जो होतो
बहीण पण तिची बिल्डिंग गेली रिकन्स्ट्रक्शनला. त्यात जवळजवळ 12 मेंबर्सची बिल्डिंग होती, 2 माळ्याची बिल्डिंग, 12 कुटुंब होती. म्हणजे माझी बहीण तिथे राहायची, पण ती रिकन्स्ट्रक्शनला बिल्डिंग निघून गेली तर मी तिथे एकटाच पडलो, सगळे निघून गेले, बिल्डिंग मध्ये कोण येत ना. मग मी असं तिकडे तिकडे टाइमपास करतो, काय करणार. बिल्डिंग मध्ये झोपायचो, जे मला ओळखतात ते ना जाणार आहे ते मला कधी 50 कधी 100 रुपये असे देत यायचे. माझा गुजारा व्हायचा. असं करता करता बरेच दिवस गेले. आणि मग जानेवारीमध्ये मला ओळखल्याने 2 स्त्रिया त्या ख्रिश्चन कुटुंबातल्या होत्या, पण प्रेमळ. त्यांनी नेहमी मला कॉपरेशन करायच्या. आर्थिक परिस्थिती माझी कोणच नाही मला, पण ते जीवन जगायचो मी. पण त्यांना काय वाटलं, इथे तुम्ही राहता इकडे, जेवणाचे ते गैरसोय होते, पण पाणी, अंघोळी, कपड्याचा प्रॉब्लेम होतो. मग मला तरी तुम्ही आश्रम वगैरे राहाल काय. म्हणलं ठीक आहे, राहील, तुम्ही ट्राय करा. आणि मग 16 जानेवारीला मी इथे आलो. दोन्ही 16 बायकांनी जानेवारी. घेऊन मला इथे आणून सोडलं. मला होईन साळवे कुठं राहायला तुम्ही? राहायला कुठे? राहायला आम्ही असाल त्याच होतो पहिल्यापासून. शिर्डीला? नाही इथं अच्छा, असल बोला. मग तुम्ही बघा शिर्डी बोलला होता नाही ना. नाही शिर्डीपाशी आमचं गाव आहे. अच्छा, हा वैदापुरापाशी गाव आहे आमचं, हे म्हणते. मग तुम्ही इकडे कशा आलात? आता मग इकडं ते मुलुंडला कामाला होते ना, रॅली प्लॅनचं. अच्छा. हा. मुलुंडला रॅली प्लॅन कंपनी होती ना 2, एक रॅली लूप होती, एक रॅली प्लॅन होती, शेजारीच होतं. तर त्याच्यात होते ते. ती कंपनी गेली मग याला औरंगाबादला. हा. मग ते business plan झाले. मधीच केली. तुम्हाला मुलं किती आहेत? 2 मुलं, एक मुलगा वारला. म्हणजे 3 जण होते. 2 मुली 2 मुलं. तर एक मुलगा वारला, एअरपोर्टला कामाला होता. आता त्याचा परिवार खेळत राहिला. मोठी सुनी, 2 मुलं आहे, एक मुलगी आहे तिला. आता एक मुलगा एक मुलगी आहे. हा. मग ते कुठे असतात? खेळत राहिला. दिव्यात राहतात. हा, खेळत. मग लग्न झालेत? हं? लग्न झालेत? नाही. कोणाचीच नाही झालं? हा, लग्न नाही आता कोणाचं. ती रूम तुमची स्वतःची आहे ना? नाही, ती स्वतःची होती, मी इकडे असं कर. माझ्या भाड्याने आहेत. हा, ती स्वतःची घेतली ना तिने सुनाने. मग तुम्हाला का नाही ठेवतात? मग आता तिच्या एवढीचे पैसे घेतले, तुम्हाला का नाही ठेवतात? मला नाही ठेवलं. का? आता तिच्या मनाची खुशी आहे, तर पोरं मोठं झाली. मग तुम्हाला इथं कोणी आणलं? मग तर मला मुलीनं आणलं. मुलीने आणलं म्हणजे तिला सोबत नाही ठेवायचं ते. कोणाला मुलीला तुम्हाला सोबत ठेवायचं नाही. मुली कशासोबत सांगा बरं. आता मुली माझ्या आहेत, तर जावई माझे आहेत. सांगा. पण एकदा विचारलं तरी. आणि आता तुम्ही एक सांगितलं ना, ते तो माणूस काय बोलला, तुझ्या आईला मी ठेवणार नाही. तसं हे जर बोलले तर मग काय व्हायचं. अच्छा, म्हणजे ते सगळं तुम्ही विचार केला अगोदर हा. की तर म्हणलं लोकच म्हणायचं मला कुठं तरी. तर ते म्हणे आई एक आहे, एक आश्रम आहे, थोड्या बाय आहेत, राहशील. मला राहील काही कुठे दिवस काढायचे. आता किती दिवस राहील, पुढे राहील. मुलीने आणून सोडला तुम्हाला? मुलीने जाणून सोडला तुम्हाला म्हणजे? मुलींना मग तुमचा संपर्क होता त्यांच्याबरोबर? बोलणं होतं तुमचं त्यांच्याबरोबर? काय रोजचा फोन बिन येतो काय? हा येतो ना, बोलतात ना व्यवस्थित? बघायला येतात? मुलीचा फोन येतो. बघायला येतात? हा, म्हणजे- तर रात्रीचं नात येऊन गेली. अच्छा. खाय प्यायला आणून तिथे. परत मुलगा कल्याणला राहतो. मुलगा कल्याणला राहतात. हा, तर ती त्याची बायकोला ऐकतात नाही. आता त्यांच्या मुली झगडे कशाला, तुमच्याच वयाचा मुलगा आहे माझा. म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये आपण जाऊ नये, आपण आपला स्वतंत्र राहावं म्हणून तुम्ही आश्रम मध्ये राहता. हा, आता त्यांचं आता आपण गेलं तर ती बाई तर नक्की ती मनमाड माहेर आहे तिचं. ते झगडे भांडणं द्यायचे कशाला. तू राय बाबा, तुम्ही संसार करा चांगला, मी आपली कुठे बी राहत, किती दिवस राहते. आता हे असं काय घरोघरी मातीचे सूट मग नाही तर काय कोणाची सोन्याची चूल आहे. तिथे काही समोरात माणूस असं ते पहिलं बोले ना, घरोघरी मातीचे चूल. बरोबर. आता सुनाला बी 2 मुलं आहेत. आता ते बी मोठाले. तर मी वृद्ध आहेत, पण यांना आपण घरामध्ये पण त्यांची सोय केली पाहिजे, पण आजकालचं त्यांचं होत नाही. हे कठीण परिस्थिती झाली आहे.
पण हे परिस्थिती बदलली पाहिजे कुठेतरी. मुलांना कुठेतरी वाटलं पाहिजे की बाबा आपले आई वडील आपल्या जवळच असायला पाहिजे. जे फांदी जे झाड फळ देत नाहीये ते कामाचं नाही असं नसतं, पण त्याची सावली सुद्धा उपयोगाला येते. हे प्रत्येक मुलांनी सुनेनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की शक्यतो जास्त करून आई वडिलांना घरात बघितलं पाहिजे. त्याच्यावर मी एक छोटस गाणं बोलते. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहतीस तू माझ्यासाठी ग आई कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया आम्हा देई जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य घडीन आई. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं आणि आपल्या स्वराज्याची स्थापना केली. कशामुळे? आपण काय म्हणतो, प्रत्येक वेळेला जिच्या हाती पाळण्याची दोरी ही जगाचा उद्धार करी. जेव्हा जिजामातेने लहानपणापासून त्यांना रामायण, महाभारत आणि इतर जी चांगली चरित्र होती महान पुरुषांची, त्यांना अभ्यास दिला. आई तशी होती, त्याची शिकवण तशी होती, म्हणून शिवाजी महाराज घडले. आणि अवघ्या 16व्या वर्षी, आपण काय म्हणतो 16व्या वर्ष धोक्याचं, पण 16व्या वर्ष मोक्याचं पण आहे. पण त्या पद्धतीने जर आपण तो विषय हाताळला, आपल्या मुलांना ते जर संस्कार दिले, तर ते 16वं वर्ष धोक्याचं नाही मोक्याचं बनतं. म्हणून जशी शिकवण घरात असते त्याप्रमाणे आपली मुलं घडतात. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ही जगाचा उद्धार करी, ही जिवंत उदाहरण म्हणजे आपली माय माऊली जिजाऊ. आणि त्याच्यामुळे आपले छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तोरणा किल्ला जिंकला. त्यानंतर त्यांनी घडवलेले मावळे कसे होते, कसे म्हणाल? ते मर्द मावळे सच्चे, सिंहाचे बच्चे, नव्हते कुणी कच्चे, नव्हते कुणी कच्चे, नव्हते कुणी कच्चे. शिवबाचा शब्द जीवाची हिरा, शिवबाचा शब्द जीवाची या. किती भगव्या झेंड्याचा मान जी जी, किती भगव्या झेंड्याचा मान जी 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 जी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ साहेबांचा.